पुण्यातील कोंढवा परिसरात घडलेली एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीवर तोंडावर अज्ञात स्प्रे फवारून बेशुद्ध करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोंढवा परिसरात राहणारी 22 वर्षीय तरुणी घरात एकटीच होती. तिने एका लोकप्रिय फूड डिलिव्हरी ॲपवरून रात्रीच्या सुमारास जेवण ऑर्डर केलं. रात्री साधारणतः 8:30च्या सुमारास डिलिव्हरीसाठी एक व्यक्ती तिच्या घरी आला. दरवाजा उघडताच त्याने अचानक तिच्या तोंडावर एक प्रकारचा स्प्रे फवारला, ज्यामुळे ती काही क्षणातच बेशुद्ध झाली. या अवस्थेचा फायदा घेत आरोपी डिलिव्हरीने तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने शुद्धीवर येताच पीडित तरुणीने आरडाओरडा केली आणि शेजाऱ्याच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. संबंधित डिलिव्हरी ॲपमधील माहितीच्या आधारे आरोपीचा पत्ता शोधून काढण्यात आला आणि काही तासातच त्याला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव इरफान शेख, वय 25 असून तो मागील काही महिन्यापासून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून स्प्रेची बाटली, पीडितेच्या घराजवळील CCTV फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे. या संदर्भात भारतीय दंडविधानाच्या कलम 328 विषारी पदार्थ देणे आणि 452 घरात जबरदस्तीने शिरणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित फूड डिलिव्हरी कंपनीवरही टीका होत आहे. लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की अशा कंपन्या डिलिव्हरी करण्याची नीट पार्श्वभूमी तपासतात का? डिलिव्हरी ॲप यावर अद्याप कोणतंही औपचारिक निवेदन दिलेलं नाही. मात्र पोलिसांनी कंपनीला आरोपीच्या नियुक्तीच्या सर्व माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पुणे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून घरात एकटं असताना डिलिव्हरी स्वीकारणं कितपत सुरक्षित आहे, यावर समाजात तीव्र चर्चा सुरू आहे. या घटनेवर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर कायदे आणि पाळत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. काही संघटनांनी या प्रकरणात दोषींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे. कोंढव्यातील ही घटना केवळ एका तरुणीवर अत्याचार नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक जाग करणारी घटना आहे. महिला सुरक्षिततेसाठी केवळ कायदे नव्हे, तर सामाजिक जागरूकतेचीही नितांत गरज आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकार, कंपन्या आणि नागरिकांनी एकत्र येऊन कठोर पावले उचलायला हवीत. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.